तर नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून बनवला आहे, त्यामुळे कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबत मित्रांनो, जे पण काय मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. तर अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर बिटमार्क प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर खाली तुम्हाला एक प्लसचा आयकॉन भेटेल, त्याच्यावर क्लिक करा. मीडियामध्ये जा, जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने एक मॉडेलची इमेज सिलेक्ट केला आहे. तर वर तुम्हाला एक डिलीटचे 3 डॉटचा आयकॉन, त्याच्यावर क्लिक करा आणि इथं फिल करून टाका. फिल केल्यानंतर इथं बघू शकता आपल्याला इथं 4 सेकंदवरच्या B2 यायचं ॲरोनुसार इथं 2 नंबरला ऑप्शन भेटतं, त्याच्यावर क्लिक करून टाका. म्हणजे फोटो तुमचा तिथपर्यंत येऊन जाईल. एवढं केल्यानंतर त्या फोटोला असं दाबून धरा, पूर्ण असं खाली आणा, सॉन्गच्या वर ठेवा त्याला. या पद्धतीने बघू शकता. आता आपल्याला यायचं आहे 4 सेकंदवर. 4 सेकंदवर आल्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, मीडियामध्ये जा, दुसरा इमेज ॲड करून घ्या. त्याला पण फिल करून टाका. ॲरोनुसार पुढच्या B2 या म्हणजे 8 सेकंदवर त्याला पण तिथपर्यंत घेऊन टाका. या पद्धतीने परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक, त्याला पण असं दाबून धरा भावानो, त्याला पूर्ण खाली घेऊन टाका. या पद्धतीने ॲरोनुसार यायचं आपल्याला 8 सेकंदवर आल्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक, मीडियामध्ये जा, परत तिसरा इमेज ॲड करून घ्या. त्याला सुद्धा फिल करून टाका. आणि इथं कलर फिलच्या खाली तुम्हाला एक मूव ट्रान्सफरचा ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करून त्याला तुमच्या हिशोबाने इथं मीडियमला सेट करा. एवढं केल्यानंतर बॅक या. ॲरोनुसार पुढच्या B2 या 12 सेकंदवर आणि त्याला पण तिथपर्यंत घेऊन टाका. त्या इमेजला दाबून धरा आणि त्याला असं खाली आणा पूर्ण. या पद्धतीने परत यायचं आपल्याला 12 सेकंदवर, परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, मीडियममध्ये जा, चौथा इमेज ॲड करून घ्या. या पद्धतीने परत पुढच्या B2 या, त्याला तिथपर्यंत घेऊन टाका. त्याला पण असं दाबून धरा आणि त्याला पूर्ण खाली आणा. या पद्धतीने अशा पद्धतीने झाल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही परत 18 सेकंदवर यायचं, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा. 18 सेकंदपासून तर लास्टपर्यंत आपल्याला सर्व इमेज ॲड करून घ्यायची. तर 18 सेकंदवर आल्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियामध्ये या आणि इथं इमेज ॲड करून घ्या. या पद्धतीने सर्व ॲरोनुसार B2 यायचं, पुढचा पार्ट इथून कट करून टाकायचा. 3 डॉट क्लिक करून याला फिल करून टाका. ॲरोनुसार पुढच्या B2 या, इथं तुम्हाला कट करायसाठी इथं 3-4 नंबरला ऑप्शन भेटतं, त्याच्यावर क्लिक करून तो पार्ट आपला कट होऊन जातो. परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करा, परत मीडियामध्ये या, त्या पुढचा पार्ट इथं सिलेक्ट करून इथं फिल करून टाका. परत पुढचा पार्ट इथून कट करून टाका. तर या पद्धतीने आपल्याला घ्यायचं लास्टपर्यंत सर्व इमेज ॲड करून. तर या पद्धतीने आपण घेतले सर्व इमेज लास्टपर्यंत ॲड करून. तर स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला एक ग्रुप 3ची लेअर भेटेल, बघू शकता. त्या लेअरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं कलर फिलचं ऑप्शन भेटतं. स्टार्टिंगला कलर फिलवर क्लिक करा. ती आपली बंद असेल तर इथं तुम्हाला 4 नंबरला ऑप्शन भेटतं, त्याच्यावर जर क्लिक केलं तर ती आपली लेअर ऑन होऊन जाते. या पद्धतीने बघू शकता. तर बॅक या, सेम पुढची लेअर या पद्धतीने ऑन करायची. ग्रुप 3ची लेअरवर क्लिक करा, कलर फिलमध्ये या, तिला पण ऑन करून टाका. या पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ऑन करून घ्यायचे आहे पुन्हा 4 लेअर. या पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीने आपल्या लेअर ऑन झाले आहे. तर तिथं फोटो कसा चेंज करायचा, तर स्टार्टिंगच्या ग्रुप 3च्या लेअरवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं खाली तुम्हाला एडिट ग्रुपचा ऑप्शन भेटेल, एडिट ग्रुपमध्ये क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ग्रुप 2ची लेअर भेटेल, तिच्यावर क्लिक करून एडिट ग्रुप म्हणा. या पद्धतीने इथं वर तुम्हाला मॉडेलची इमेज बघायला भेटेल, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला कलर फिलचा ऑप्शन भेटेल, कलर फिलवर क्लिक करा. इथं क्लिक करून तुमचा इमेज इथून तुम्ही चेंज करू शकता. या पद्धतीने इथं चेंज केल्यानंतर मूव ट्रान्सफरवर क्लिक करा आणि इथं तुमच्या हिशोबाने त्याला मीडियमला सेट करा. एवढं केल्यानंतर डायरेक्ट बॅक या, ॲटोमॅटिक तो इथं सेट होऊन जाईल. या पद्धतीने बघू शकता. तर सेम अशी जी ग्रुप 3ची लेअर आपण स्टार्टिंगला केली, ती पुढच्या 3 तुम्ही या पद्धतीने चेंज करून टाकायचे. एवढं केल्यानंतर बॅक या, शेक इफेक्टची प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर शेक इफेक्ट 1 बघायला भेटेल, तर त्या इमेजवर क्लिक करा. खाली इफेक्टमध्ये येऊन 3 डॉट क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करा आणि बॅक या आणि बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर
स्टार्टिंगला आल्यानंतर स्टार्टिंग जे इमेज खालची इमेज क्लिक करा, सॉन्गच्या वर जो इमेज त्याच्यावर क्लिक करा, इफेक्टमध्ये या, 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या या परत पुढचं इमेज क्लिक करा, इफेक्टमध्ये या, 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या या परत. तर 4 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे या पद्धतीने. बघू शकता यापर्यंत चेंज केल्यानंतर तर आता बघू शकता इथं तुम्हाला इथं 0 सेकंदवर बीट लावलं, त्या बीटवर एक व्हिडिओ दिसेल, त्याच्यावर क्लिक करा, कलर फिलमध्ये आणि त्याला पण ऑन करून टाका या परत. बघू शकता आणि इथं बॅक या आणि ॲरो शेजारी एक ऑप्शन भेटेल, तिथे जाऊन लेयर कॉपी करा. कॉपी केल्यानंतर डायरेक्ट यायचं आपल्याला 4 सेकंदच्या बीटवर. तिथं गेल्यानंतर परत ते ऑप्शन जाऊन याला पेस्ट लेअर करून टाका या परत. त्या व्हिडिओला दाबून धरा आणि त्याला ग्रुप 3च्या खाली त्याला घेऊन टाक या पद्धतीने. असे पण तुम्हाला एक भेटल. परत पुढचे भेटूया 8 सेकंदवर, तिथं जाऊन तिला पण पेस्ट लेअर करून टाका. परत तिला दाबून धरा, तिला पण ग्रुप 3च्या लेअरच्या खाली घेऊन टाका या पद्धतीने. अशा पद्धतीने परत तिला ग्रुप 3च्या लेअर. तर या पद्धतीने केल्यानंतर तर आपल्याला यायचं म्हणजे आता 18 सेकंदवर. तर बॅक या, शेकीपीची प्रेसेट ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर शेकीपीट तुम्हाला 2 बघायला भेटेल, त्या इमेजवर क्लिक करा, इफेक्टमध्ये या, 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करा आणि बॅक या आणि बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला यायचं 18 सेकंदवर. 18 सेकंदवरच्या जवळ पुढची इमेज आहे, ते इमेजवर क्लिक करा, इफेक्टमध्ये या, 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या या पद्धतीने. आता आपण केला आहे 18 सेकंदवरच्या इमेजवर इफेक्ट पेस्ट. त्या पुढचं इमेज सोडून द्यायचं आहे, डायरेक्ट 20 सेकंदवर यायचं, इफेक्टमध्ये या, इमेजवर क्लिक करून इफेक्टमध्ये या, 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या. परत 21 सेकंदवरचं इमेज सोडून द्यायचं आहे, त्याच्या पुढे यायचं आपल्याला 22 सेकंदवर. ते इमेजवर क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट क्लिक करून इफेक्ट पेस्ट करून द्या या पद्धतीने. परत डायरेक्ट यायचं आपल्याला 24 सेकंदवर. तर इफेक्टमध्ये या, तिथं जाऊन इफेक्ट पेस्ट करून द्यायचं. एक इमेज सोडून त्या पुढच्या इमेजला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आपल्याला या पद्धतीने. एवढं केल्यानंतर बॅक या, शेकेपीची प्रेसेट ओपन करून घ्या. शेकेपीट 3 बघायला भेटेल, त्या इमेजवर क्लिक करा, इफेक्टमध्ये येऊन 3 डॉट क्लिक करून इफेक्ट कॉपी करा आणि बॅक या आणि बिटमार्कची प्रेसेट ओपन करून घ्या. तर ज्या इमेजला आपला इफेक्ट राहिला तिथं इफेक्ट सर्वांना पेस्ट करून द्यायचा या पद्धतीने. या पद्धतीने इफेक्ट सर्व पेस्ट करून द्यायचा आहे. एवढं केल्यानंतर 18 सेकंद राहायचं. तो व्हिडिओ आपण कॉफी लेअर केला तर तिथे जाऊन हा व्हिडिओ पेस्ट लेअर करून द्या या पद्धतीने. एवढं केल्यानंतर बघू शकतो तिथं डायरेक्ट आपण नॉर्मली पुढे यायचं आणि तो व्हिडिओ इथून कट करून टाका, स्टार्टिंगला तिथपर्यंत त्या व्हिडिओला घेऊन टाका, म्हणजे अशापणे आपलं एक दिसून जाईल. तो व्हिडिओ इथून कॉफी लेअर करा, बघू शकता या पद्धतीने. डायरेक्ट 20 सेकंदवरच्या इमेजला इफेक्ट लावून टाका या पद्धतीने. अशा पद्धतीने सर्व याला बिटवर पेस्ट करून टाका या पद्धतीने. फायनली आपण सर्व आपला व्हिडिओ इथे रेडी झाला आहे. पूर्ण व्हिडिओ रेडी झाला आहे. तर वर सेटिंगच्या ॲरो क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथून डायरेक्ट व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.